वाडा तालुक्यातील मुसारणे गावात सध्या खदान चालकांच्या मुजोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गावात जाण्यासाठी असलेल्या अरुंद एकेरी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड दगड वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक पूर्णपणे नियमबाह्य असून क्षमतेपेक्षा जास्त वाहनाचे ट्रक रस्त्यावरून धावतात। रात्री अपरात्री सुरू असलेल्या वाहतुकीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे। अतिरिक्त वजनामुळे रस्त्यांची चालन झाली असून अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे। यासोबतच मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक परवान्याचा घोटाळा असल्याची माहिती आता समोर येत आहे। तरीही संबंधित यंत्रणांकडून कुठेही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या सर्व प्रकारामुळे मुसारणे गावातील ग्रामस्थ आता आंदोलनाच्या तयारीत असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे। नमस्कार, मी आता आहे वाडा तालुक्यातील मुसारणे गावात। या मुसारणे गावात गेल्या अनेक वर्षापासून येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा होता या दगडखाणीचा। कारण आज निसर्गाने वेढलेला हा गाव आहे। कारण निसर्गाच्या पायथ्याशी मंदाकिनी पर्वताची हा गाव आहे। निसर्ग संपन्न असा हा गाव आहे, परंतु इतर असलेल्या दगडखाणी, क्रशर यामुळे हा गाव कुठेतरी निसर्ग संपन्नता याची नष्ट होत चालेल। कारण या गावात झालेल्या अनेक ज्या दगडखाणी आहेत त्या दगडखाणीमधून मोठ्या प्रमाणात दगडाची वाहतूक होत असते आणि मनमानीपणे या वाहतूक, कारण गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी जे गावातून हा सिंगल रस्ता आहे, फक्त गावातील लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता असताना या ठिकाणी व्यावसायिक वाहतूक या गावातून होत असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणे येथील गावातील जे नागरिक वाहतूक करतात यांना त्रास सहन करावा लागतो। मागील काही दिवसापूर्वी एका वाहन जो दुचाकी चालक होता, त्याची जी दुचाकी होती या ठिकाणी चिरडली गेली, तो या अक्षरशः या ठिकाणून तो वाचला गेला। त्यामुळे अनेक या ठिकाणी समस्या निर्माण झाल्यात। त्याचबरोबर ज्याप्रमाणे ही दगडखाणीची वाहतूक होते ती विदाऊट रॉयल्टी होते, कुठल्याही प्रकारचे, आणि त्याचबरोबर विदाऊट रॉयल्टी होत असेल, त्याचबरोबर अतिशय जी क्षमता दिली गव्हर्नमेंटकडून ते क्षमताचे ओव्हरलोड प्रकारची ही वाहतूक दगडाची होते। त्यामुळे अक्षरशः येथील ग्रामस्थ आता कंटाळलेत आणि त्याचबरोबर येथील ग्रामस्थांनी माहिती दिली की अजून पण अशा अनेक खदानी आणि क्रशर या गावात येणार आहेत। त्यामुळे या गावातील निसर्ग संपन्न जे गाव आहे तो कुठेतरी नष्ट होऊन जाईल आणि गावातील जे नागरिकांना जे एकाग्र निसर्गाच्या सान्निध्यात राहायला भेटत ते कुठेतरी नष्ट होईल असं एकंदरीत वाटतंय।